नमस्कार. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रेशन कार्ड काढायचं असेल 2025 मध्ये तर त्याची प्रक्रिया काय आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कोणती प्रक्रिया योग्य आहे. एक प्रक्रिया आहे ऑनलाईन, एक आहे ऑफलाईन. ऑफलाईन प्रक्रिया कधी पण चांगली राहील आणि जसं आपण चालू करू, ओळखीचा पुरावा लागेल तुम्हाला, आधार कार्ड, मतदानाचं ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक असेल तर तुमचं ठीक आहे. दुसरं लागेल पत्ता, लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी आणि उत्पन्नाचा पुरावा. त्यामध्ये तहसीलदाराकडून तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यावरून ठरते कार्ड कोणतं भेटणार आहे. कुटुंबाचा 4x6चा फोटो, कुटुंब पासपोर्ट साईज आणि जुने रेशन कार्ड तुम्ही रद्द वगैरे केले असल्यास, गाव बदललं असेल तो लागेल. हे आहे ऑफलाईन प्रोसेस. जातं सेतू केंद्रात, तहसील कार्यालयात जा, नमुना फॉर्म भरून द्या, तुमची सगळी माहिती द्या, दिले कागदपत्र जोडून द्या, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर भराचं आणि अर्ज जमा झाला की 15 ते 30 दिवसात तुम्हाला भेटून जाईल. आणि जर तुम्हाला वाटलंच का ऑनलाईन जाऊ शकतो बा, तर ही वेबसाईट आहे rcms.mahafood.gov.in. इथं पण तुम्ही हे कामं करू शकता. मग तुम्हाला कार्ड कोणतं भेटन? अत्यंत गरीब कुटुंबासाठी पिवळा आहे, केशरी आहे मध्यम वर्ग आणि पांढरा आहे जे बिना कामात आहे, त्याच्यावर काहीच नाही भेटत, फक्त ओळखीचा पुरावा. ठीक आहे, हे आहे माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.